नमस्कार मंडळी, कशी काय मजेत आहात ना? तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज आपण काय बघणार आहोत, तर आज आपण उडदाचे पापड पाहणार आहोत. जसे आपण विकत आणतो लज्जत पापड, सेम तसेच न कुटता असे पाहणार आहोत. आणि आपण सुकत लावताना घरातच सुरुवातीला सुकत लावणार आहोत. एकदम परफेक्ट असे लज्जत जसे पापड उडदाचे असतात तसे सेम करणार आहोत. आणि इथे बघू शकता पापड किती पातळ झालेला आहे आणि एकसारखा झालेला आहे. तर पापड हा वाकडा होऊ नये, उडदाचा पापड जसाच्या तसा राहावं, ह्यासाठी काय करायचं, ह्या भरपूर टिप्स ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि पापड तेलामध्ये टाकल्यानंतर बघा किती फुलतोय. आपण न कुटता असे उडदाचे पापड करणार आहोत. किती मस्त झालेले आहेत बघू शकता. लाल पडतो का आपला पापड? अजिबात नाही. पांढराच्या पांढरा आपला पापड उडदाचा तसाच राहतो. सहज कोणीही उडदाचे पापड बनवतील असा एकदम सोप्या पद्धती सांगणार आहे. तुम्हाला कुठेच वाटणार नाही की हा व्हिडिओ समजला नाही, एवढ्या सोप्या पद्धती सांगणार आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, उडदाचे पापड करण्यासाठी आपल्याला हवी ती म्हणजे उडद डाळ. तर इथं मी 1 किलो उडद डाळ आणलेली आहे. तर ही मला 140 रुपये किलोने भेटलेली आहे. तर उडीद डाळ आपण काही धुवून घेणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे स्वच्छ असा. तर ही डाळ आपल्याला सुरुवातीला पुसून घ्यायची आहे, कारण ह्या डाळीला ना पावडर खूप लावलेली असते. आता तुम्हाला इथे दाखवते बघा पावडर किती लागलेली असते. आपल्या टॉवेलला किती पावडर लागले बघू शकता इथे. अशा प्रकारे आपल्याला ही डाळ स्वच्छ करून घ्यायची आहे. बघा, इथे आपली डाळ ही स्वच्छ झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचे आहे, ती म्हणजे मुगाची डाळ. 1 छोटी वाटी इतकीच मुगाची डाळ घालायची आहे. ह्याने आपल्या पापडला कलर खूप छान येतो, म्हणून 1 छोटी वाटी मुगाची डाळ ही घालायचीच. घातल्यानंतर छान मिक्स करून घेतली. तर बघा, इथे गिरणीमधून पीठ करून आणलेलं आहे. तर पीठ कुठल्या गिरणीतून करून आणायचं, जी मोठी गिरण असते ना त्याला हे पीठ दळून आणायचं आहे. जे घरघंटीवर दळतात तसं आपल्याला पीठ नको हवं आहे. कारण सांगते तुम्हाला, जर तुम्ही घरघंटीवर दळलात तर आधीच उडदाची डाळ ही चिकट असते आणि घरघंटीवर खूप बारीक असं पीठ येतं आणि जास्त चिकट होतं. ते पीठ हाताने मळतासुद्धा येत नाही, इतका त्याचा वैताग येतो. त्याच्यामुळे घरघंटीवर पीठ दळायचंच नाही, मोठ्या गिरणीवर पीठ दळून आणायचं. तर बघा, मी एका डब्यामध्ये थोडंसं पीठ बाजूला काढलं, कारण का आपल्याला पीठ हे पापडला लाटताना हवं म्हणून बाजूला काढलं. नंतर ह्याच्यामध्ये बघा, मी एक रामबंधूचा पापड मसाला असतो ना, 1 पॅकेट ते घातलेला आहे. 1 किलोसाठी 1 पॅकेट हे प्रमाण बरोबर आहे. तर बघा, तो मसाला घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं. पाणी बघा, इथे मी 1.5 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे कोमट. जर तुम्ही थंड पाण्याने पीठ मळायला घेतला तर ते जास्त हाताला लागेल आणि चिकट असं होतं. त्याच्यामुळे गरम जर पाणी वापरला तर हाताला जास्त लागत नाही आणि पीठसुद्धा आपलं छान भिजलं जातं. तर आता बघा, थोडं पाणी घालून पीठ मळणार आहे. पीठ आपल्याला जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त सैलसुद्धा ठेवायचं नाही. हे पीठ आपल्याला जरा असं घट्टच ठेवायचं आहे. जर हे पीठ पातळ झालं तर पापड लाटताना पीठ आपल्याला जास्त लावावं लागेल आणि पापड हवा तसा पातळ होणार नाही. त्याच्यामुळे हे पीठ थोडंसं आपल्याला घट्ट ठेवायचं आहे. तर बघा, पाण्याचं प्रमाण एकदम थोडं घ्यायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही. बघा, इथं 2 गोळे करून घेतलेत मी छान असे. आणि पीठ आता कशा पद्धतीने मळले बघा. माझे हात वगैरे खराब झालं का किंवा खाली जास्त चिकट झालं का? नाही, कारण हे पीठ मोठ्या गिरणीवर दळून आणल्यामुळे असं इतकंसं चिकट होत नाही. जर तुम्ही घरघंटीवर दळून घेतला तर भरपूर असं चिकट होतं. त्याच्यामुळे तुम्ही ही एकदा ट्रिक नक्की ट्राय करून बघा. तर बघा, पीठ कसं मळून घेतलं आहे, घट्ट आहे का नाही. आता बघा, हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर एक डबा घेतला मी, ह्याच्यामध्ये हे गोळे घालून हे संध्याकाळी मी पीठ झोपायच्या अगोदर मळून ठेवलेलं आहे आणि ह्याला मी सकाळी बघणार आहे. अख्खी रात्र आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे. आणि पाणी बघा, साधारण परत अर्धा ग्लास इतकं पाणी हे उरलेलं आहे. तर बघा, तर आता आपल्याला ह्याला झाकण लावायचं आहे आणि आता आपण सकाळी बघणार आहोत. म्हणजे ही पीठ आपल्याला 8 ते 9 तास चांगलं भिजवायचं आहे. तर बघा, नंतर ह्याचं डब्याचं झाकण काढलं. आता ह्यातला आपण एक गोळा घेऊयात. आता उडदाचे पापड म्हटलं की ठेचण्याची जामच झंझट असते. तर पीठ कुटून हात भरून आलेले असतात. असं झंझट होतं ते म्हणजे उडदाचे पापड बसणं. आणि उडदाचे पापड म्हणूनच नकोसे वाटतात, पण खायला आवडतात. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा. तर एका छोट्या वाटीमध्ये मी तेल घेतलं, हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि पिठालासुद्धा तेलाचं प्रमाण आपल्याला खूप कमी वापरायचं आहे. कारण का, नाहीतर पापड जास्त दिवस जर राहिले तर तेलाचा वास येतो. तर इथं मी बघा काय केलं आहे, एक छोटासा गोळा घेतला आहे आणि हातावर असं तोडून तो मळून घेतलेला आहे बघा. म्हणजे आपल्याला ठेचायला लागणार नाही. पीठ जर तुम्ही जास्तच घट्ट ठेवलात तर ते तुम्हाला ठेचून घ्यायला लागेल. त्याच्यामुळे पीठ थोडंसं मळताना सैलसर असं मळायचं, म्हणजे जास्त घट्ट नको आणि जास्त पातळ नको. तर बघा, मी हातावरच कसा गोळा करून घेतलेला आहे, म्हणजे न कुटता. आणि तुम्हाला मी कुठूनसुद्धा कसे करायचे ते सुद्धा दाखवणार आहे. तर बघा, छान असे मी जवळजवळ 3 ते 4 गोळे होतील इतकं पीठ तोडून हातावर मळून घेतलेलं आहे आणि चाकूने अशा पद्धतीनं कापून घेतलेलं आहे. तुम्ही दोऱ्याने कापलात तरीसुद्धा चालेल. तर आता आपल्याला बघा, जे पीठ आपण बाजूला ठेवलं होतं हे पापडला लावण्यासाठी, ते इथं पीठ घेतलेलं आहे.
त्याच्यामध्ये गोळी बुडवूयात आपण आणि लाटून घेणार आहोत. पीठ सारखं लावायचं नाही, एकदा सुरुवातीला लावून आपण त्याच्यावरच आपल्याला पूर्ण पापड पूर्ण करायचं आहे. तर पापड हा उडदाचा सड पातळ पाहिजे, कुठेही जाड नाही पाहिजे. जाड पापड दातामध्ये अडकतो, चिटकला जातो, त्याच्यामुळे पापड हा पातळ पाहिजे. तर बघू शकता मी जेव्हा पापड लाटते तेव्हा तो पोळीपाटाला किंवा बेलण्याला चिटकतो का? अजिबात नाही. कारण का? हे मी सुकंच वापरलेलं आहे. म्हणजे तुम्ही पापड करण्याच्या अगोदर बेलन किंवा पोळीपाट हा घासून घेतला, ओलसर करून घेतला तर त्याला चिटकलं जातं. त्याच्यामुळे अगोदरच ही पूर्वतयारी करून घ्यायची की जवळजवळ हा पूर्ण सुका राहायला पाहिजे, थोडासासुद्धा ओलसर नसला पाहिजे, नाही तर पापड ह्याला चिटकला जातो. तर पापड बघा सड पातळ मी किती लाटेल तेवढा तो पुढे जातो आणि चिटकलासुद्धा जात नाही. बघू शकता पापडमुळे पाठीमागची बाजूसुद्धा दिसत आहे, इतका पातळ पापड झालेला आहे. बघा सड पातळ पापड झाला आहे. आता तुम्हाला मी दुसरं कुठून पद्धत दाखवते. हे झालं मी न कुटून केलेलेचे पापड. आता कुठून काय करायचं? हा ठेचा खलबत्ता घरी असतो सगळ्यांच्या. तर बघा जे पीठ होतं ना ते परातीमध्ये घ्यायचं आणि असं थोडं थोडंच ठेचायचं, जास्त ठेचायची काहीच गरज नाही. कारण मी पीठ मळताना थोडंसं सैलसर असं मळलं होतं, जास्त घट्ट दगडासारखं असं पीठ मळलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मला हे पीठ जास्त ठेचायला अजिबात लागत नाही. तर बघा मी पीठ कशा प्रकारे इथं ठेचते, अशा प्रकारे म्हणजे ह्याने हातसुद्धा भरून येत नाहीत, दुखतसुद्धा नाहीत. असे जर तुम्ही 10 किलोचे पापड केला तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही, इतके सोपे पापड करायला आहेत. बघा मी थोडंसंच एक खांदा किंवा 2 मिनिट इतकंच हे चेचून घेतलं, तुमच्यासमोरच आहे. आणि नंतर हे पिठाचा असा गोळा करून घेतला. बघू शकता अशा प्रकारे लाईन करून घेतली म्हणजे आपल्याला ह्याचे कटकं मारता येतात. तर बघा चाकूने आता आपल्याला जितके गोळे छोटे मोठे करायचे तितके करायचे. तर मी हे गोळे मोठेच करते कारण मला पापड हा मोठा आवडतो, छोटे छोटे आवडत नाही. तुम्हाला जर पापड छोटे आवडत असेल तर गोळे छोटे करून घेतला तरीही चालेल. तर बघा अशा पद्धतीत चाकूने करून घ्यायचे आहेत. आपल्याला तेल जास्त वापरायचं नाही, अजिबात वापरायचं नाही, नाहीतर पापडांना वास येतो जास्त दिवस राहिल्यानंतर. तर बघा इथं मी असेच गोळे करून घेतले आणि ह्याचेसुद्धा आता तुम्हाला पापड लाटून दाखवते नेमका कसा पापड होतो. तर बघा आपल्याला असं सडपातळ पापड लाटायचं आहे. तर इथं मी 1 किलोची एकटी जवळजवळ 1.5 तासात पापड करून मोकळे होते. कारण एकटीने जर केले पापड तर एकसारखे सगळे होतात, एक छोटा एक मोठा असं होत नाही आणि पातळसुद्धा होतात. जाड किंवा पातळ असे होत नाहीत. एका हाताने केले तर सगळे सडपातळ असे पापड होतात. तर बघा हा सुद्धा पापड लाटून दाखवला तुम्हाला किती पातळ झाला आहे. आणि मी परत पीठ घेतलं का लावायला? अजिबात नाही. परत पीठ आपल्याला लावायला घ्यायचंच नाही, असा पापड आपल्याला करायचा आहे. बघू शकता लज्जत जसे पापड असतात तसाच आपलासुद्धा झाला का नाही. आणि हे पापड आपल्याला केल्यानंतर उन्हात सुकत घालायचे नाहीत. कारण केल्यानंतर आपण पापड जर उन्हात सुकत लावले आणि जे पलटी केले तर ते पापड वाकडा होतो. त्याच्यामुळे ज्या दिवशी आपण पापड करू त्या दिवशी ते सुकत हे घरीच घालायचे, म्हणजे घरामध्ये फॅनखालीच आपल्याला सुकवायचे आहेत. मी इथे एक कॉटनचा फडका अंथरलेला आहे आणि त्याच्यावर हे पापड करून टाकत आहे. आता तुम्हाला पापड मी हा देखील दाखवला की किती सडपातळ झालेला आहे, बघू शकता. आणि पापड लाटत असताना जर्मनच्या पोळीपाटावर लाटायचा नाही, लाकडाच्याच पोळीपाटावर लाटायचा. आणि बघू शकता इथं मी बरेच असे पापड केलेत, किती सडपातळ मोठे असे केलेले आहेत. पापड लाटताना पीठ कमी वापरल्यामुळे पापड बघू शकता इथे कसे आपले दिसतात आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर बघा इथे मी 1.5 तासानंतर पापड झालेले आहेत. तुम्हाला दाखवलं इथं तेल किती आहे बघा. फक्त मी 2 वेळाच थोडासाच तेलाचा हात घेतला होता. डब्यातलं पीठ संपलेलं आहे आणि लावायलासुद्धा पीठ किती गेलं आणि किती शिल्लक राहिलं हे सुद्धा दाखवलं. आणि तुम्हाला इथं सगळे माझे झालेले पापड दाखवते. बघू शकता इथं मी घरामध्ये सगळे हे पापड अंथरलेले आहेत फॅनखाली. आणि बघा आपल्याला ह्याची साईड चेंज करायची नाही, नाहीतर हा पापड वाकडा झाला समजा. आता हे फॅनखाली मी चांगले 4 ते 5 तास असे सुकू दिले, म्हणजे हडकू दिले. बघा बरं ते सुकलेले आहेत. आत्ता आपल्याला काय करायचे आहेत, हे पापड अशा प्रकारे गोळा करायचे आहेत एकावरती एक. कारण हे पापड आत्ता अजिबात चिकटणार नाहीत, हे सुकलेले आहेत, हडकलेले आहेत. तर मी असे गठ्ठे करून घेतलेले आहेत बघू शकता. आणि इथे परातीमध्ये ठेवलेले आहेत. सगळेच पापड मी आता काढलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला संध्याकाळी ना 4 ते 5 तास झाल्यानंतर हे पापड फॅनखालचे अशा प्रकारे एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत. नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून हे तसेच ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी टेरेसवरती हे पापड घेऊन आलेले आहे. तर बघा हे आपण रात्री जे पापड भरून ठेवलं होतं ना तेच आहेत. आता आपल्याला ह्यांना ऊन दाखवायचं आहे. तर ऊन आपल्याला फक्त 1.5 तास किंवा 2 तास इतकंच दाखवायचं आहे. जास्त दिवसभर कडकडी उन्हामध्ये हे पापड ठेवायचे नाहीत. तर पापड अशा प्रकारे पसरून घातलेले आहेत सुकत बघू शकता. सुकल्यानंतर पापड इथे खाली काढून आणलेले आहेत. मी फक्त 1.5 तास इतकेच पापड सुकवलेत. आणि बघू शकता पापड कुठेही तुम्हाला वाकडा दिसतोय का? एकसारखे सडपातळ असे पापड झालेले आहेत. कुठलाच पापड जाड आणि बारीक असा झालेला नाही. तर बघा मस्त पापड झालेत का नाही? बघू शकता इथे पातळ किती पापड झालेला आहे.
आता आपण हा पापड तळूनसुद्धा बघूया, म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल हा पापड किती फुलतो आहे. तर बघा, गरम तेलामध्ये हा पापड आपल्याला घालायचा आहे. काही जण म्हणतात की कुटल्यानंतरच पापड फुलतो, असं काही नाही आहे. तर तुम्ही आता मी सांगितलेल्या पद्धतीत करू शकता, न कुटतासुद्धा आणि कुटतासुद्धा. तुमच्या अजिबात हात दुखणार नाही आणि असे परफेक्ट असे पापड होतील. आणि तुम्हाला कुठे समजलं नाही असं मी काहीच नाही दाखवलं. जरी नवीन जरी तुम्ही करायला हे पापड घेतलात तरीसुद्धा परफेक्ट पापड करणार इतकी सोपी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे. मग तुम्हाला अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायला लागेल, म्हणजे मी केव्हा असे छान व्हिडिओ अपलोड करील ते तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओ शेअरसुद्धा करा, जेणेकरून ह्या व्हिडिओचा दुसऱ्यांनासुद्धा फायदा होईल. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली का. आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका. एवढ्या भारी रेसिपीला एक लाईक बनतो, कारण मी एकदम सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर आता तुम्हाला बरेच असे पापड करून दाखवले आणि पापड बघू शकता एकदम किती फुललेले आहेत. आणि बघू शकता लज्जत जसा पापड असतो सेम असे आपले पापड झालेले आहेत. एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत, बघू शकता एकदम कडक. तर आता तुम्हाला पापड करणे एकदम सोपं झालेलं आहे. उडदाचे पापड म्हणलं की झंझट वाटते, कुठनं वाटतं, चिकट पीठ असं वाटतं. तर आता काही वाटणार नाही, कारण आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. नवीन जरी शिकावं असाल तरीसुद्धा पापड नक्की ट्राय करून बघाल. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.